स्वागत आहे तुमच्या तिसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये। काल रात्री मला व्हिडिओ व्यवस्थित एंड नाही करता आला, तर कारण की प्रॉब्लेम असा होता, मोबाईल दोन्ही स्विच ऑफ झाले, त्यामुळे मला काही जातं म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे करता आलं नाही। आता ही जी व्हिडिओ आहे, आत्ता आम्ही चाललो आहे पद्मनाभ मंदिरमध्ये, कारण की काल रात्री जरा पोचायला उशीर झाला 10 मिनटं, तर तिथेही एंट्री मिळालेली नाही आहे। आत्ता आम्ही हॉटेलवर स्टे केला, आंघोळ वगैरे करून आता निघालो नाश्ता करायला। तोपर्यंत इथं बघू शकता तुम्ही जी व्हिडिओ आहे धनुषकोडीची, ती प्रोसेसमध्ये आहे। तिचं काम झालं की ती आज पोस्ट करेल आणि आजची व्हिडिओ उद्या पोस्ट होईल। तर आत्ता आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो होतो, द न्यू व्ह्यू हॉटेल इन। त्यांची रेट्स बरेच कमी आहेत, पण शक्यतो रूम बघूनच घ्यावे। 4 व्हीलरला बरीचशी काय पार्किंग जागा नाही आहे, आमची लागली तीच मोठी गोष्ट आहे। आत्ता खारी पॅटीस खातोय नाश्त्या म्हणून, जवळपास तर खायला काय नाही आहे, खारी पॅटीसही चांगली आहे। ॲक्च्युली चांगले आहे। तर आता आम्ही चाललो आहे जटायू अर्थ सेंटरला, जे केरळमध्येच आहे। पद्मनाभ मंदिरपासून 45 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे। प्रॉब्लेम असा झाला आहे की पद्मनाभ मंदिर जे आहे ते 12:20 बंद होतं, सकाळच्या 3:30 वाजल्यापासून, म्हणजे पहाटे 3:30 वाजल्यापासून ते दुपारचे 12:15 वाजेपर्यंत ते मंदिर चालू असतं। त्यानंतर परत चालू होतं ते डायरेक्ट संध्याकाळी 4:30 वाजता। तर काल संध्याकाळी पण दर्शन नाही भेटलं विष्णूंचं, आज सकाळी पण नाही भेटलेलं। मग आता आज संध्याकाळी ट्राय करणार। मग आता तोपर्यंत जे बोललो तुम्हाला, जटायूकडे जायचं आहे आपल्याला, म्हणजे जटायू अर्थ सेंटर, तर तिथे चाललोय। अराउंड 1.7 किलोमीटर डिस्टन्स राहिलेला आहे। पण एंट्री आहे असं मोस्टली तिकडे काय म्हणते बघू। Yes or no? Park is there, 30 rupees. 30 rupees. Parking. Okay. How much? Entry 266. Person or for car? Person. 266 with GST. Cable car is 289. Cable car का किती card आहे? ठीक। लोकेशनवर आता आलोय। मग आते कसं वाटतंय? खूप मस्त। तिकीट काढून घ्यायचा पटकन। ॲज युजल गर्दी भयानक आहे। तर रेट काही जे असेल, कल्चर विजिट जे आहे ती 266 आहे, केबल कार राईड जे आहे 289, टोटल पॅकेज जे आहे ते 555 आहे। सो आत्ता आधी त्याला लाईनीत उभा केला आहे तिकीट चेक करण्यासाठी, आणि बाकीची लाईन इथनं चालू होती। पुरा आदित्य आलाय तिकीट घेऊन, आता डायरेक्ट एंट्री। झालं सो दॅट्स द तिकीट ऑफ केबल कार्ड। केबल कार्डचं हे तिकीट आहे। किती 570? हो, हे सेपरेट, ते सेपरेट, ते सेपरेट। हो, पण तिथं आतमध्ये जाऊन काय वेगळं आहे असं सांगायला कोणाला लोकांना लागू नये, त्यासाठी म्हणून त्यांनी दोन्ही तिकीट दिले, आणि एंट्रीला सुद्धा सांगतात की केबल कार्डचे जे काय अमाऊंट आहे ते आतमध्ये वेगळे पे करा। रोपवे बोर्डिंग ह्या साईडला आहे। कॅफेटेरिया पण बनवलेला आहे इथे, भयानक गर्दी।
तिथं कोणतं तरी मंदिर दिसतंय. ते इथं जाऊन बघतो काय. आत्ता वाजलेत 3 आणि 4:20 पद्मनाभ मंदिर ओपन होणार आहे. तर आत्ता आम्ही हे अर्थ सेंटर सोडून आता तिकडच्या साईडला चाललोय. कसं आहे? मॅगडीपेक्षा हां तसं म्हणाल मॅगडीपेक्षा चांगलं. मॅगडीला कम्पेअर केलं, मॅगडीचे जरा सॉल्टी येतात, ह्याला सॉल्ट वगैरे काहीच नाही आहे, फक्त तळून दिलेत. सॉल्ट आहे, मसाला पण लागत नाही मला. दुसरा पीस हा सॉल्टी आहे. दुसरा पीस आहे हा. दाखव ना, दाखव ना. हे बघ, बापरे काय पण कशातलं आहे? आई गो, कॅस्ट्रॉल लेवल वाढतंय तुझं. मला माहिती आहे ऑलरेडी. कॅलेस्ट्रॉल नाही, कॅस्ट्रॉल. अक्षरशः बेचव अशी भाजी लागते जसं आपल्याला महाराष्ट्रात म्हणा किंवा नॉर्थ इंडियाला भेटेल. एवढी गुड इनफ तर नक्कीच नाही आहे. सॉल्ट नाही, काय नाही, बेचव. पुरी चांगली आहे पण भाजीमध्ये जरा कमतरता. पण हे जे सांबर आहे ना, एक नंबर आहे, एकदम ठीक. आता इकडनं एक्झिट केलं की एक्झिटला ऑलमोस्ट असे काही शॉप्स आहेत जेथे की तुम्हाला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करून गेम जिंकता येईल. आणि आपण निघालो बाहेर. ओके, आता विष्णू मंदिरात आलेलो आहे पण इथे शर्टसुद्धा अलाउड नाही आहे, फक्त आणि फक्त धोती आणि पंचा. तर आता परत शर्ट काढायला मी गाडीत चालले. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात कुठल्याच प्रकारे आम्हाला मोबाईल आत घेऊन जाता येणार नाही, त्यामुळे रेकॉर्डिंग कशीच पॉसिबल नाही आहे. आत्ता जस्ट आमचं दर्शन झालं आहे. एवढी सुंदर मूर्ती होती, आत सगळं सोनं सोनं सोनं, म्हणजे बघतच राहावं असं वाटत होतं. पण धक्काबुक्की एवढी होती आणि शेवट टायमिंग पण एकदम उशिरा आलो असल्यामुळे आज पण तर नशिबाने आज दर्शन झालेलं आहे, ही मोठी गोष्ट आहे. तर आत्ता वाजलेत बरोबर 7:17. आता आम्ही इथून निघतोय आणि थेट अजहिमाला शिव टेम्पलकडे चाललोय, जे की इथून आहे अराउंड 18 किलोमीटरवर. आणि इथं ड्रोन शॉट पण घेता येणं झाले, कारण की इंटरनॅशनल एअरपोर्ट काहीतरी अशी वॉर्निंग येते ड्रोनला. तर जे काय कॉन्सिक्वेन्सेस होतील त्याला सगळ्यांना मी रिस्पॉन्सिबल असेल. वॉर्निंग ॲक्सेप्ट केल्यावर ड्रोन उडवता येईल, पण तेवढं मी नाही करणार आहे. सो ज्यांना कोणाला यायचं असेल की इथं प्रत्यक्ष येऊन बघा की खरंच चांगलं मंदिर एकदम. मंदिर 8 वाजता बंद होणार आहे. फायनली आता पोचलो आम्ही शिव मंदिरकडे, अजहिमाला शिव टेम्पल. तर शार्प 8 वाजता पोचलो आहे आणि इथला सिक्युरिटी गार्ड बोलला आहे की 8:40पर्यंत बाहेर येऊ शकता. ठीक आहे, एंट्री तर दिली, हे महत्त्वाची गोष्ट झाली. इकडनं आलो. मंदिराचा ओव्हरऑल परिसर आता
आज हिमाला शिव टेम्पलचं दर्शन झालेलं आहे, पण रात्र असल्यामुळे ड्रोन शॉट वगैरे काही व्यवस्थित घेता येणार नाही आहेत. तर आता आम्ही इथे जवळपास एक हॉटेल किंवा मग जेवायचा बघतो, जेवण करतो. आज रात्री इथे स्टे घेतो. जेवण आलेले भाजी चपाती, भाजी आणि परोठा हे जेवण आहे. बघू आदित्यला खाऊन काय वाटतंय. लच्छा पराठा आणि भाजी, बटाट्याची भाजी आहे. तर ट्राय. नॉट रेस्टिंग इज लाईफ. फायनली CNG मिळालाय. 25 किलोमीटर ड्राईव्ह केल्यानंतर. प्रेशर किती आहे बघ जरा. 110. किती 3 किलो बसेल का? 7.5-6. बसला 5. तर बसला. 5 मॅक्स आउट. मग आले कशी टेस्ट? अजून टेस्ट नाही केलं. कर ना लवकर. मेदूवाडा पण आहे, एक भजी पण दे. भजी नाही आहे, काहीतरी वेगळी चटणी. सुपर सुपर चटणी सुपर.